राष्ट्रीय समाज पक्ष परभणीची लोकसभेची जागा लढणार असल्याचा दावा स्वतः महादेव जानकरांनी केला आहे। महायुतीमध्ये परभणीची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती जानकरांनी माझाला दिली। विशेष म्हणजे महादेव जानकर स्वतःच परभणी लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं कळतंय। महायुतीत परभणीची जागा रासपला सोडण्याची शक्यता आहे। एक जागा महायुतीच्या बैठकीत रासपला देण्यात आली होती, पण अर्थात त्याबाबत अधिकृत कुठलीही माहिती आतापर्यंत देण्यात आली नाहीये। पण परभणीची जागा आता सोडली जाणार असल्याचं जानकर म्हणतात। त्यामुळे महादेव जानकर हे स्वतःच परभणीमधून निवडणुकीत उभं राहण्याची शक्यता आहे। महादेव जानकर हे स्वतः परभणीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। यापूर्वी महादेव जानकर हे नाराज होते आणि ते महाविकास आघाडीचा हात धरतात की काय अशी शक्यता होती। शरद पवार यांचंही त्या संदर्भात वक्तव्य आलं होतं आणि त्यानंतर महायुतीच्या बैठकीत अचानक महादेव जानकर दिसले आणि त्यांची नाराजी दूर झाली आणि आता ते महायुतीत सहभागी होऊन परभणीच्या जागेवर लढण्याची शक्यता आहे। आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आता आपल्यासोबत आहे। निलेश, सौरभ, महायुतीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जी जागा मिळणार होती परभणीची, ती जागा आता राष्ट्रीय समाज पक्षाला सोडण्यात आलेली आहे। खुद्द स्वतः महादेव जानकर यांना एबीपी माझाशी बोलताना ही बातमी दिलेली आहे। सध्या ते जरी बाहेरगावी असले तरी सध्या त्यांना ही देखील माहिती स्पष्ट केलेली आहे की या ठिकाणाहून राष्ट्रीय समाज पक्षाचाच उमेदवार असेल आणि मी स्वतः या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरणार आहे। लोकसभेच्या महायुतीच्या जागांसंदर्भामध्ये 2 दिवसांपूर्वीच बैठक झाली होती, मात्र त्यावेळेस बोलताना त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये आपण आहोत, मात्र जागा कोणती असेल हे मात्र त्यांना सांगितलं नव्हतं। काही वेळापूर्वीच त्यांच्याशी ज्यावेळेस बातचीत झाली त्यावेळेस त्यांना स्पष्ट केलं की महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जी परभणीची जागा मिळणार होती ती आता मला मिळालेली आहे आणि या ठिकाणाहून राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार म्हणून मी स्वतः असणार आहे। घड्याळाच्या चिन्हावर नसून माझ्या स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावरच या ठिकाणाहून मी लढाई लढेन आणि या ठिकाणाहून मोठ्या मताधिक्याने जिंकून देखील येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। सौरभ, ठीक आहे निलेश, धन्यवाद या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।